जरा थांबा. ते थिएटर म्हणजे ऑपरेशन थिएटर बद्दल विचारतायत, नाटकाच्या थिएटर बद्दल विचारत नाहीयेत ते. त्याचे नाही. नाही तुम्ही कशाला उत्तर देताय हेच मला माझ्याकडे बघून बोलतात. नका नका ना. मुलींनो, त्यांच्याकडे बघून प्रश्न विचारू नका. मला सांगा, आमच्या डॉक्टर कोण वाटतंय? हा काय? हे कसे काय डॉक्टर वाटतील? मी आहे ना डॉक्टर. हे कसे वाटतंय डॉक्टर? आमच्या गल्लीतले डॉक्टर यांच्यासारखे दिसतात. आमच्या गल्लीतले डॉक्टर तुमच्यासारखे नाही दिसत. काय लॉजिक आहे याला मृणालताई, मला सांगा. याला काय लॉजिक आहे? ह्यांच्या गल्लीतले डॉक्टर ह्यांच्यासारखे दिसतात म्हणजे ह्यांच्यासारखे दिसणारे सगळे लोक डॉक्टर आहेत, आणि यांच्या गल्लीतले डॉक्टर माझ्यासारखे दिसत नाहीत म्हणजे मी डॉक्टर नाही. याला काय लॉजिक आहे का मला सांगा? टाळ्या वाजवू नका मृणालताई. तुम्ही का नाही करायचंय अरुण? असं काही नाहीये. आता तुम्ही गप्पा बसा. मलाच गप्प करताय तुम्ही मृणालताई. सॉरी, 1 मिनिट गप्पा बसा. मी यांच्याकडे बरोबर बघते. कळत नाही तुम्हाला? इतकी वर्ष शिकवते मी, कळत नाही तुम्हाला? सांगितलेलं करता येत नाही तुम्हाला? शेवटचं सांगते हा मी, शेवटचं सांगते. हे डॉक्टर आहेत. काही वाटलं, हा माणूस कसाही वाटला नाही वाटला तरी आज हा डॉक्टर आहे. आपण काही करू शकत नाही. आलिया भोगासी असावे सादर. एक्सक्यूज मी मृणालताई, काय बोलताय? आज हा डॉक्टर आहे म्हणजे? गेली 15 वर्ष डॉक्टर आहे मी. बरोबर आहे. आय एम द टॉप मोस्ट सर्जन इन इंडिया. असं नाही बोलू शकत तुम्ही. अरे कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी? तुम्ही इंडियातले ना? इंडियातले म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करताय तुम्ही मला? नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे बापरे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. बरं. समाज. समाज हा कधीच एकट्याने बनत नाही. बरं. अनेक तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज बनतो. सांगतो म्हणजे याचा अर्थ पण सांगतो. म्हणजे तू आहेस, तू आहेस, तू सुद्धा आहेस, असे अनेक तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज बनतो. या प्रत्येक तूचं क्षेत्र वेगवेगळं असतं. अशी अनेक क्षेत्र एकत्र येतात आणि समाज तयार होतो. आपण तयार होतो. आपण आहोत म्हणून क्षेत्र आहेत, क्षेत्र आहेत म्हणून आपण आहोत, आपण आहोत म्हणून समाज आहे. वा वा वा. या समाजाची सर्व समाजाला ओळख करून देण्यासाठी आपण काय करतो? आपण या कार्यक्रमामध्ये 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी नामवंत व्यक्ती बोलवतो आणि त्यांची मुलाखत घेतो. जसे आज आपल्या कार्यक्रमाला लाभले आहेत जागतिक कीर्तीचे शल्यविशारद डॉक्टर उमेश राऊत. आता यांच्याबद्दल काय बोलायचं? भारतामधल्या पहिल्या 10 मध्ये यांचा नंबर लागतो. मी आत्ताच हात धुवून आत येत होतो, लोक बोलले शल्यविशारद असावे तर उमेश राऊत यांच्यासारखे, नाही तर असूच नाही. नाही, लाकीगिरी करत नाही, हात ओले आहेत अजून. खरं सांग. आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. नमस्कार. आता यांच्याबद्दल कशाला बोलायचं, काय बोलायचं? आहे मुद्दा असा आहे की छोटा पॅकेट बडा धमाका. कशाला या 3 अक्षरी शब्दांवर 5 मिनिटाचा लाफ्टर काढणारा लेजंड माणूस. वा वा. अशी आपली त्यांची ओळख करून देता येईल. तर असे आज आपल्याला लाभले 2 नामवंत कीर्तिवंत असे हे पाहुणे. तर एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या दोघांचं जोरदार पद्धतीने स्वागत करूया. मॅडम बरोबर जमले, आता छान केलंय. ठीक आहे, एवढं काही नाही जमेल, पण शिकवते ना मी तसं करायचं. तुझे शब्द जे ऍड केलेस ते करायचे नाहीत परत. मी लिहून दिलं होतं. शिकतोय माझ्याकडे, जरा सांभाळून घ्या. म्हणजे कसं प्रॅक्टिस म्हणून त्याला म्हटलं 4 लोकांसमोर बोलून बघ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी. जमेल. मी सांगते तेवढंच करायचं, पण जास्तीचं करायचं नाही. नाही, थोडी मजा आली त्याने, पण नाही, काही गरज नाहीये. मृणालताई सांगतील तेवढंच करायचं. मी काय विचार केला, जुन्या खोडानं किती झिजावं, नवीन कोंबाला पण वर येऊ दिलं पाहिजे ना, म्हणून त्याला एक प्रॅक्टिस म्हणून सगळ्यांसमोर बोलायला दिलं. पण तुला हा कार्यक्रम इतक्यात मिळणार नाहीये. नाही चालेल, काय काही महिन्यांनी जेव्हा तू तयार झालायस असं वाटेल तेव्हा तुला कार्यक्रम देणार. चालेल चालेल. चला निघा. नाही, नवीन कोंब असला तरी चांगला आहे माणूस. शिकतोय बास, शिकतोय. अरे असू दे. चले. नाव काय म्हणालात त्याचं? बबन. नाही दिनेश. लब्बाड. मला इतके दिवस बबन नाव सांगून यांना वेगळं बबन
मी दिनेशच सांग. निघ निघ. दिलं ना तुला प्रॅक्टिस करायला. बबन निघ. बबन गेला बघा. बबन म्हटल्यावर कसा वेडा बबन. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. रुसायचं नाही हा. पण आजची मुलाखत तुमच्या लाडक्या मृणालताई ढमढुसके घेणार नाहीये. मग कोण घेणार आहे बरं? तुम्हाला वाटत असेल कोण? मग बापरे मृणालताई नाही मग कोण घेणार बरं? ओळखा. तुम्ही कसं ओळखाल? तुम्हाला माहित नाही. हा. माझ्या लाडक्या पट्टशिष्य आहेत दोघी. अच्छा. उत्तम काम करतात. अनेक वर्ष माझ्या हाताखाली शिकतायत. आता मी त्यांना सांगितलं तुम्ही घेऊ शकता मुलाखत. त्यांना आज मुलाखत घ्यायला सांगितलेली वाह, आहे. वाह. तर नीलू शीलू या ग. हॅलो मृणालताई. नमस्कार. ही नीलू. ई शिलू. तुम्ही आलात म्हणून आम्ही तुमचं करतो स्वागत स्वागत स्वागत. आठवलं का काही? शाळेत आपल्या पाहुणे वगैरे आले की आपण असं स्वागत करायचो ना, ते त्यांना शिकवून दिलं करायला. हा आठवण आली की नाही शाळेची? नाही आली आली जाम भारी यांनी केलं. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायची लागली घाई. आम्ही उद्याच्या मृणालताई. आणि परवाच्या? माहित नाही. परवाच्या पण मृणालताई सांगितलंय ना तुम्हाला. आम्ही परवाच्या मृणालताई. असं विरघळवतात मला पोरी. बरोबर कळतं त्यांना काय बोलल्यावर विरघळणार मृणालताई. चला आता कार्यक्रम सुरू करा. चला चला. कार्यक्रम सुरू होण्याआधी आम्ही मृणालताईचं चुंबन देणार आहोत. अहो काय बोलताय तुम्ही? मृणालताई काय बोलताय? अरुण सर काय करताय काय तुम्ही? अरुण सर. अहो त्यांना काय करायचं ते करू द्या ना. ती घ्या ना. नाही नाही मला असलं काही नको आहे. माफ करा. हॅलो हॅलो यांना जर नको असेल तर मला डबल द्या. हे घ्या. हे काय दिलं तुम्ही? भावचुंबन माझा काव्य संग्रह आहे. आम्ही पाहुण्यांना देतोच. ती बाबा. अच्छा अच्छा. ओ भाव असं असं म्हणा ना. भावचुंबन नावाचा काव्य संग्रह देतोय हो, आपण. तुम्हाला काय वाटलं? अच्छा नाही मला आहोत त्या कसं म्हणाल्या. छान आहे आहे ना? हो हो मुखपृष्ठ छान आहे. हो, मी डिझाईन केलंय ते. वा वा वा. सगळं मी करते. अहो इथे चल रे शरद असं लिहिलेलं आहे. तुमचं नाव लिहिलंय. माझं नाव चल रे शरद नाहीये. माझं नाव उमेश राऊत आहे. मृणालताईंनी फोनवर हेच सांगितलं. मृणालताई माझ्याकडे का रागाने बघताय? चूक तुमची झाली आहे मृणालताई. चल रे शरद सांगितलं होतं मी. मृणालताई चल रे शरद सांगितलं होतं का मी? शल्य विशारद. शल्य विशारद म्हणजे काय? सर्जन. शल्य विशारद सांगितलं होतं की नाही? काय करायचं यांचं? राहू द्या. म्हणजे मी देते ना ह्यांना करायला काम, पण ह्यांना कळत नाहीये. ठीक आहे ठीक. कोंबाला जर वर यायचंच नसेल तर खोड काय करणार? कोंबाला जर मातीतच राहायचं असेल, मातीच खात राहायची असेल तर हे कोहड काही करू शकत नाही. आता ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे मृणालताई. जरा सांभाळून घ्या. हा सॉरी. तुमचं नाव बरोबर लिहिलंय का बघा बरं. हा हा बघतो बघतो. अरे बरोबर लिहिलंय. एकदम बरोबर लिहिलंय त्यांनी. नशीब यांचं. अरुण सर हा? वरुण कदम लिहिलंय त्यांनी. अरे हो असू द्या ना. काय फरक पडतो अहो रे? कसा कसा फरक? अहो मी वरून पण कदम आहे खालून पण कदमच आहे. अहो हे तर कायच नाही. मी आतून पण कदमच आहे. वेडा कराल सर तुम्ही आज. नाही 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 वेडा विडा होणार नाही. सुरू करूया आता कार्यक्रम. चला चला मुलाखत सुरू करा आता. हो मृणालताई. माझा पहिला प्रश्न, कधी डॉक्टर व्हायचं ठरलं? ऍक्च्युली काही झालंय. मी ऍक्च्युली लहान होतो तेव्हा मी गावाला राहायचो आणि आमच्या शाळेसमोर असं चिंचाचं झाड होतं. मग मी चिंच अशी झाडावरनं जाम पाडायचो. एकदा काय झालं, मी असा आकडा घेतला न चिंचचा असा घर पारला. अरे बापरे. चाला चिंच सगळी पडलं. मी जाचला
एक चिंच खाली पडू दिली नाही, सगळ्यांची कॅच पकडली. बोल. बापरे. त्याच क्षणी मी ठरवलं की मोठेपणी मी डॉक्टर होणार. वा सर, वा, क्या बात है सर. नाही नाही अरुण सर काय झालं? तुम्ही काय या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी माझ्याकडे बघून विचारलं ना. अहो नाही तसं नाही, चुकून बघितलं असेल ना त्यांनी. डॉक्टर का व्हावं असं वाटलं हा मला असला पाहिजे ना, मी अपेक्षित आहे ह्याचं उत्तर देणं, तुम्ही का देताय? ऍक्च्युली कसं आहे, पॉज पडला ना का मला अजिबात आवडत नाही. कसं आहे, आमच्या स्किट मध्ये पॉज पडला की सगळे लोक माझ्याकडे बघतात. मग माझ्या लक्षात येतं झालं माझं वाक्य आहे. आणि गोस्वामी सर काय म्हणतात की वसाऱ्या पॉज पडला का तुझंच वाक्य आहे. तुला आठवू ना आठवू दे, तूच बोलायचं. क्या बात है. टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात है. वा, वा. तू नाही बोललास तर स्किट पडला तर प्रोग्राम पण पडणार. हे लक्षात ठेव. क्या बात है. हे नाही मृणालताई नाही हे मृणालताई ना क्या बात आहे वगैरे असं काय का म्हणताय? प्रसंगावधान बघा ना त्यांचं. पॉज पडू देत नाहीत ते. त्यांना कळतं पॉज पडला की स्किट वाजवता म्हणूनच तुम्ही. वा वा सर. मृणालताई पण हे स्किट नाहीये ना. हे स्किट नाहीये अरुण सर. हा मुलाखतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी उत्तर देणं अपेक्षित आहे, लक्षात असू द्या. ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. आणि मुलींनो, तुम्हाला ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्याच्याकडे बघूनच विचारा, एवढंच. हा तर उत्तराकडे यायचं झालं तर मी पुढचा प्रश्न विचारते. ऑपरेशन थिएटर मधला किस्सा सांगा ना. अरे थिएटरचे किस्से माझ्याकडे जाम आहेत. काही झालं, एकदा मी दामोदरला मी प्रयोग करत होतो, तर तिकडे विंगीतून आत कुत्रा शिरला ना, डायरेक्ट स्टेजवर आला. काही झालं, तो माझ्याकडे बघून भुकायला लागला. अरुण सर. भू सर. झालं म्हणून जाम राग आला. अरुण सर. तिकडची एक प्रॉपर्टी घेतली हा. आणि त्याला मारली. अरुण कदम करत तो पळाला. कदम थांबा जरा. काय झालं सर. नाही, काय झालं ते, का बोलताय तुम्ही हे? मला विचारलाय ना प्रश्न. अहो पण ते बोलतायत ना थिएटरचे किस्से सांगा, म्हणून मी सांगतो. थिएटर म्हणजे Actually थिएटर नाही, कसं, थिएटर. माझा शो ना दामोदरला होता, मी थांबा ना. दिनानाथला गेलो. अरुण सर जरा थांबा. ते थिएटर म्हणजे ऑपरेशन थिएटर बद्दल विचारतायत, नाटकाच्या थिएटर बद्दल विचारत नाहीयेत ते. त्याचे नाही, नाही तुम्ही कशाला उत्तर देताय हेच मला हे माझ्याकडे बघून बोलतात. नका ना. मुलींनो, त्यांच्याकडे बघून प्रश्न विचारू नका. मला सांगा, आमच्या डॉक्टर कोण वाटतंय? हे काय? हे कसे काय डॉक्टर वाटतील? मी आहे ना डॉक्टर. हे कसे वाटतंय डॉक्टर? आमच्या गल्लीतले डॉक्टर यांच्यासारखे दिसतात. आमच्या गल्लीतले डॉक्टर तुमच्यासारखे नाही दिसत. काय लॉजिक आहे याला मृणालताई, मला सांगा. याला काय लॉजिक आहे? ह्यांच्या गल्लीतले डॉक्टर ह्यांच्यासारखे दिसतात म्हणजे ह्यांच्यासारखे दिसणारे सगळे लोक डॉक्टर आहेत, आणि यांच्या गल्लीतले डॉक्टर माझ्यासारखे दिसत नाहीत म्हणजे मी डॉक्टर नाही. याला काय लॉजिक आहे का मला सांगा? टाळ्या वाजवू नका मृणालताई. तुम्ही का नाही करायचंय अरुण? असं काही नाहीये. आता तुम्ही गप्पा बसा. मलाच गप्प करताय तुम्ही मृणालताई. सॉरी, एक मिनिट गप्पा बसा. मी यांच्याकडे बरोबर बघते. कळत नाही तुम्हाला? इतकी वर्ष शिकवते मी, कळत नाही तुम्हाला? सांगितलेलं करता येत नाही तुम्हाला? शेवटचं सांगते हा मी, शेवटचं सांगते. हे डॉक्टर आहेत. काही वाटलं, हा माणूस कसाही वाटला नाही वाटला तरी आज हा डॉक्टर आहे. आपण काही करू शकत नाही. आलिया भोगासी असावे सादर. एक्सक्यूज मी मृणालताई, काय बोलताय? आज हा डॉक्टर आहे म्हणजे? गेली 15 वर्ष डॉक्टर आहे मी. बरोबर आहे. आय एम द टॉप मोस्ट सर्जन इन इंडिया. असं नाही बोलू शकत तुम्ही. अरे कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी? मी इंडियातले ना. इंडियातले म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करताय तुम्ही मला? हे बघा, करतील ऐका नाही. मृणालताई, आलिया भोगासी ही म्हण चुकीची बोललेला आहात तुम्ही. आता मला आवडलेलं नाहीये. असंच करतात त्या. चुकीच्या म्हणी वापरून ना मला तोंडावर पाडतात. मृणालताई, तुम्ही वापरली आहे ही म्हण. तुम्ही माझ्याकडे नका ना लक्ष देऊ. जुन्या खोडाकडे दुर्लक्ष करा. नवीन कोंबांनी तरी नीट वागायला पाहिजे. लक्ष द्या. त्यांनी सांगितलं ना मी सांगितलं होतं हातवारे करून बोलायचं. मुखाभिनयाबरोबर हातवारे पण करायचे. मुलाखत घेताना सांगितलं होतं ना, कोणाशी बोलताय कळायला पाहिजे, तर हातवारे करून बोला. सुरू करा. सॉरी मृणालताई. मानेवर डोकं, डोक्यावर केस, केसात साई. आम्ही उद्याच्या मृणालताई.
बर्फाच्या डोंगराचं पाणी कसं करायचं बरोबर कळतं यांना शहाण्या. ते पाणी ग्लासात भरा आणि प्यायला द्या आम्हाला आता. नका रुमाल देऊ अरुण सर, नकोय त्यांना. मुलाखत होणार आहे की नाही? अगदी चला कर ना सुरू. लाडक्यात माझ्या सुरू करा मुलाखत. छान ऑपरेशन्स आहेत माझी मृणालताई पुढे ठरलेली. चला. तुम्ही पहिल्यांदा कधी काय चाललंय? हातवारे काय चाललंय? हातवारे करायला सांगितले आहेत ना. टच केला तुम्ही नाही करत. पहिल्यांदा नाही कधी नाही आहे, अशक्य आहे हे मृणालताई, अशक्य आहे हे. हातवारे करा. करायचे वारे माप नाही. हा हा कसं करू? माप वारे नाही करायचे. अरुण एकदाच ज्यांच्याशी बोलताय त्यांना एकदा असं करायचं. पुढचा प्रश्न असा सांगितलं नाहीये, आज माहित नसल्यासारखं विचारशील. विचारते तुम्ही पहिल्यांदा कधी स्वेटर विणलं विणाताई? कोण वीणाताई? तुम्ही. मी वीणाताई आहे का मृणालताई? काय बोलतायत त्या? मी काय गप्प बसू? बोलू द्या बोलू हो, आता उत्तर द्या ना. ते तुमच्याकडे बघून बोलतोय. मी कसं माझ्याकडे बघून बोलतायत, पण मला वीणाताई म्हणतायत ना त्या. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही उत्तर द्या, मी उत्तर देणार नाहीये. ठीक आहे, मग मी उत्तर देतो. एकदा काय झालं बाई, मी बापडी घरी बसली होते. दुपारची वेळ होती. अरे बापरे, काय बरं करायचं आता विणाताईनी, यांना तर यायला उशीर होणार आहे. मग विनाताईनी काय केलं, घरात गेल्या आणि त्यांनी कुकर लावलं. विनाताईनी लावलं कुकर आणि विणलं स्वेटर. क्या बात असे बाई, विनाताईंनी विणलं स्वेटर. वा सर्वा, क्या बात है सर्वा. वा, यात काय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय आहे यात? क्या बात आहे असं काय आहे यात? क्या बात आहे म्हणजे काय? क्या बात आहे? एक पुरुष इकडे बाई म्हणून उत्तर देतोय वगैरे करतोय, याला काय अर्थच उरत नाहीये. का तुम्ही उत्तर देताय वीणाताई म्हणून? कारण फंबल पडला असेल ना. हे असा कसा पडतो फंबल? फंबल कसा कधी कुठे पडतो हे मी काही सांगू शकत नाही. तो अधिकारच नाही माझा. हा सर, बरोबर आहे. वा सर. वा सर वगैरे काही नाहीये, त्यांना नीट प्रश्न विचारायला सांगा. आणि काय काय मुली, मी वीणाताई आहे. असा लातून मला काय माहित. काय बोलते ही बाई? काय बोलताय मठ्ठांनो? विणकाम करणाऱ्या वीणाताईंची मुलाखत परवा आहे ना. ठीक, एक काम करा, वीणाताईंचे सगळे प्रश्न यांना विचारून टाका. आपण यांचे प्रश्न वीणाताईंना विचारूया परवा. विचारा. सॉरी मृणालताई, चुकून पान पलटलं. अगं ती वही वेगळी आहे. काय करायचं तुमचं? काय करायचं? ए इथे बघ, काय करू मी तुमचं? मी इतकं शिकवतेय, तुम्हाला कळत नाही. इतकी मेहनत करून मी या वडाची मुळं खोलवर रुजवली आहेत. पाषाण फोडून नीर प्राशन करून स्वतःला हिरवं ठेवलंय. आणि आज तुमच्यामुळे हा कोण कुठला माणूस साल्ट काढून निघून जातोय. तुम्हाला कळत नाही? मृणालताई नाही, तुम्ही तरी मुळं उपटू नका ना त्याची. मग तुमचं ना काय करायचं मला खरंच कळत नाही. मला काय करायचं तुमचं कळत नाहीये. आता तुम्ही हे पाहुणे आणि मुलाखत काय घालायचा तो गोंधळ घाला. हे जुनं खोड आता गप्प बसून राहणार आहे. काय एक्सप्रेशन आहे? हॅलो हॅलो, अरे बोला काहीतरी. मृणालताई, एवढा मोठा पॉज गेला, आता नाही बोलावं असं वाटलं तुम्हाला? ते पण त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही तर मी कसं बोलू. अरे मुलींनो, बोला, प्रश्न विचारा. का नाहीये का मुलाखत? असंच करतात नेहमी. असंच करतात तुम्ही तर काहीच बोलू नका. कोण कुठल्या मुली आणल्यात ना देवाला माहिती. काहीतरी आपलं तो 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 कोण होता, तो बबन छगन, तो शिकतोय, शिकेल तो. तो बरा होता ह्यांच्यापेक्षा. या पट्ट शिष्य आहेत. पट्टा शिष्या कसल्या? मठ्ठ शिष्या आहेत त्या. काय बोलताय? पट्टा शिष्या. अस- विचारा. माझा अपमान करताय तो करताय, प्रेक्षकांचा इथे बसलेला अपमान करताय तुम्ही. त्यांची काही काळजी करू नका. त्यांना 2 कचोऱ्या दिल्या की ते खुश होतात. म्हणजे समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना. मग त्या कामगारांना म्हटलं कार्यक्रमाला बसला तर 2 कचोऱ्या देऊ. ते आनंदाने आले. तुम्ही नका काळजी करू त्यांची. हे 2 कचोऱ्यांमुळे जमलेली गर्दी आहे ही. आणि मी यांच्यासमोर मुलाखत देतोय. रिडिक्युलस आहे हे सगळं. रिडिक्युलस आहे. हॅलो मॅडम, फक्त त्यांनाच कचोऱ्या मिळणार आहे का आम्हाला पण मिळणार?
पूर्ण केली तर तुम्हालाही सर तुम्हालाही देऊ मला कचोऱ्या कचोऱ्या बिचोऱ्या काही नको नाही, आहेत घ्या. मला मी मुलाखतच नको आहे तुम्हाला ह्यांची मुलाखत घ्यायची मुलाखत घ्या मला खूप महत्वाची कामं आहेत मला सांगतायत आणि या कोण मूर्ख आणलेले आहेत ना ह्यांचे चेहरे ना असे कापा असे सरळच्या सरळ काहीच दिसलं नाही पाहिजे प्लेन नाही तर पीठ लावा ह्यांच्या चेहऱ्यावर आणि तुम्ही खोड खोड म्हणताय ना स्वतःला खोडा आधी आणि हे कोंबा आहे ना कोंबा कशात तरी मला सांगतायत मला परत बोलवू नका आणि मी तुमची बदनामी कशी करतो ते बघा सोशल मीडियावर मला काही सांगू नका मला नाही द्यायचंय इंटरव्ह्यू वगैरे मुलाखत वगैरे डॉक्टर कचोऱ्या देणार आहेत ते थांबा झालं